टॅरिफ घटवल्यानंतर प्री मार्केटमध्ये आता तुफान तेजी समोर येते। प्री मार्केटमध्ये सेन्सेक्स 3000 अंकांनी वर गेले, तर प्री मार्केटमध्येच निफ्टी 1400 अंकांनी वर गेले। आपले सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर आपल्यासोबत जोडले गेलेत। सर, टॅरिफ घटवल्यावर मार्केटमध्ये आता तुफान तेजी दिसतेय, काय अपडेट्स आहेत त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती काय द्याल? मुख्यतः काल रात्री उशिरा डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार भारत आणि अमेरिकेतली ट्रेड डील जी आहे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे 50% जो टेरिफ भारताच्या सामानावर लागणार होता, निर्यातीवर मुख्यतः आपण जे निर्यात करतो अमेरिकेला त्यावर, तो घटवून 50%वरून 18% करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे। याच्या बदल्यात भारत हा रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र हे समजून घेणं गरजेचं आहे की टेरिफ जो 2 ते 3% 2024 साली लागत होता तो आता 18% लागणार आहे। तरीही बाजारानं मात्र ट्रेड डील झाली याचं मोठ्या प्रमाणावर स्वागत केलंय, कारण अमेरिकेची एक महत्वाची बाजारपेठ ही आपल्यासाठी खुली राहणार आहे। अन्यथा 50% टेरिफ लावून आपला सामान अमेरिकेमध्ये कोणीही खरेदी केला नसता आणि त्यामुळे व्यापार वाढेल या अपेक्षेनं बाजारानं उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला पाहायला मिळतोय। आयटी सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये उलथापालथ होताना पाहायला मिळेल। त्यामध्ये आयटी सेक्टर मधल्या अनेक कंपन्यांमध्ये खूप चांगला परतावा येताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। अमेरिकेला जी आपण कृषी उत्पादनं पाठवतो आणि त्याचबरोबर ज्या सर्व्हिसेस देतो त्यांना याचा खूप मोठा फायदा होताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे बाजारामध्ये लोकांनी खरेदारी किंवा एक चांगला प्रॉफिट आपल्याला मिळेल या अपेक्षेने गुंतवणूक करायला सुरुवात केलेली पाहायला मिळते। त्यातून साधारण प्री मार्केटमध्ये 3000 अंक सेन्सेक्स मध्ये आणि साधारण 1500 अंक म्हणजे 1400 अंकांच्या आसपास निफ्टीमध्ये एक मोठी वाढ जी आहे ती पाहायला मिळते। मात्र ही तात्पुरती असेल। जर तुम्ही प्री मार्केटमध्ये तुमचं बुकिंग केलेलं नसेल आणि जर तुम्ही गुंतवणूक 9:15 करणार असाल तर पुढच्या काहीच मिनिटांमध्ये लोक फायदा काढायला सुरुवात करतील आणि बाजार जो आहे तो करेक्ट होईल। त्यामुळे जरी 3000 अंक दिसत असला आता मार्केट, तरी ते 1500 ते 1600 अंकांच्या वर स्थिरावेल अशी परिस्थिती असेल। त्यामुळे जर गुंतवणूक करत असाल तर सांभाळून करा। पहिल्या 1 तासात ते सकाळी 11 वाजेपर्यंत गुंतवणूक करणं टाळा, हीच आपल्या प्रेक्षकांना माहिती असेल। धन्यवाद। नक्कीच धन्यवाद सर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आता अमेरिकेने टॅरिफ घटवल्यावर मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला मिळते, मात्र गुंतवणूक करताना सांभाळून करा असं